माहेरी 9 वाजेपर्यंत झोपलात तरी कोणी म्हणणार नाही, तरी माय म्हणाल जाऊ दे माय झोपू दे, तिथं उठावंच लागतं, हिथं तरी झोपू दे, माये न म्हणे. पण सासरवाडीला जास्त वेळ झोपलात तर सासू प्रेमानं म्हणेल का? सासू म्हणेलच, मला तर पटलीच नव्हती, ह्यालाच लय वाढ लागली होती, ह्यानंच करून आणली, मी तर नगच म्हणत होते. फरक आहेच की ग. सासर म्हणजे पारतंत्र्य, माहेर म्हणजे स्वातंत्र्य. आणि इथे जे तुम्ही बसलायत ना माय, आईच्या दारात बसलाय म्हणजे माहेरात बसलाय. इथे आनंद व्यक्त करा, फील द मोमेंट. हसू वाटलं मोठ्यानं हसा, शेजारच्या कांटाळ्या बसल्या तरी चालते. कसं आहे ना कासार शिरशीच्या माय मावल्या, असंही आपल्याला फारसं हसायला भेटत नाही. हा चौकात बसून खेख्या करून हसला तरी ह्याला कोणी काही म्हणणार नाही. आपण थोडं मोठ्याने माणसात हसलो की म्हणणार काय बाय बाईच्या जातीने एवढ्या मोठ्यानं हसावं का? अरे हसू तरी नाही का बाबा, उगाच अवघड आहे. आणि कसं आहे ना दादा, ताकद तुमच्यात फार आहे. मी तुम्हाला लेख म्हणून सांगते, फार ताकद आहे बायकांमध्ये, फार. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. कर्कश करतोय जरा मॉनिटर कानाला. इतकी ताकद आहे ना माय मावल्यांमध्ये, तशी ताकद दुसरं कोणात नाही. जी ताकद आहे ना पांडुरंगात, तीच ताकद आहे रखमाईत. त्या रखमाईनं जगाच्या मालकाचा संसार सांभाळला, म्हणून जगाच्या मालकाला जगाचा संसार सांभाळता आला. त्या आवलीनं तुकोबाचा संसार सांभाळला, म्हणून तुकोबारांना आमच्यासारख्यांचं कल्याण करायला सामर्थ्य मिळालं. जेवढी ताकद तुकोबात आहे ना, तेवढीच ताकद आवलीत आहे. तुकोबांना 2 पत्नी, रखमा आणि जिजा. लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काही हौसनं केल्या नाही. त्या पहिली केली, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापाने हातठा खातर दुसरी करायला लावली. पण दादा, देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलं लेकरू झालं. देव बी लय खतरनाक महाराज. देव पण अशी मजा बघतो ना. रखमा आणि जिजा, पहिली रखमा दुसरी जिजा. आवली म्हणतात तिला. आपण काय म्हणतो तिला? आवली. लोक म्हणतात आवली फार फटकळ होत्या, पण मी सांगते आवली सारखी पत्नी भेटणं फार नशिबाची गोष्ट आहे. फार सामर्थ्य होतं आवली मातामध्ये, इतकी ताकद होती. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, गरीबाच्या नव्हत्या माय. पुण्याचं सासरे तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600. आणि कासार शिंगरीच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. जागेला किंमत आहे ना पुण्यात. 1425 माणसं एका दिवशी तिच्या बापाच्या हाताखाली. ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खातीये. सामर्थ्य लक्षात घ्या. अशा माय माऊलीला काय कमी पडणार आहे विठेवरच्या मालकाकडनं? अशी तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी ना तुम्ही? बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? कर्कश करतोय खूप आवाज. बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकरी आहात, स्वाभिमानानं सांगा. आयुष्याचा जुगार करून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या अवलादीत आहे, त्याला शेतकरी म्हणायचं. ज्याच्या घरात कधीच लाचारीचा, भ्रष्टाचारीचा, कोणाच्या तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकरी म्हणायचं. हे स्वाभिमानाने जगाला कळलं पाहिजे. प्राऊडली सांगायचं की शेतकरी आहे. कौतुकाने, आवाज कमी केला की खेचायला लागला. कौतुकाने सांगायचं शेतकरी आहात हे सांगायला कुठल्याच प्रकारची लाज बाळगायची नाही. कारण आपल्यासारखं सामर्थ्यच कोणात नाही. अरे शेतकऱ्याचा जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर असतो ना, तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. जो जनावरात आणि माणसातही फरक करत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायची. त्यामुळे कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे बाबा. तुम्ही टाळ्या वाजवताय पण थंडी वाजल्यागत, असं नाही का, गारटल्यागत वाजवताय. तुमची टाळी फार विचित्र आहे शिर्षीकर. तुम्ही टाळी कशी वाजवताय माहितीये का? आली आमच्या गावात दर्गे, टाळी पाहिजे तुला दर्गे दर. उशिरा आली दर्गे, टाळी पाहिजे धर. उशिरा येऊन टाळी पाहिजे दर्गे दर 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 दर. अशा टाळ्या वाजवताय तुम्ही. असं काही प्रेम वगैरे असं काही नाही, म्हणजे एक औपचारिकता करताय, फॉर्मॅलिटी, उपकार म्हणून वाजवताय. तसं करू नका, विनंती आहे. टाळी वाजवल्यावर तुम्हालाही उष्णता सामर्थ्याने निर्माण होईल, थंडी वाजणार नाही. आणि टाळीत फार मोठं सामर्थ्य आहे. या 2 बोटाच्या मध्ये एक रेष असते, तिसऱ्या आणि दुसऱ्या हाताच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या बोटाच्या मध्ये एक रेष असते. आधी ऐका, पुन्हा बघा. ऐका, घरी गेलो बघा लगे. अरे थांब, ट्रस्ट मी, अरे विश्वास तर ठेवा. मी काय उगाच बोलणार आहे का? असते त्या रेषेला धनरेषा म्हणतात. काय म्हणतात माय? धनरेषा. असं मी नाही, ब्राह्मण सांगतात. आपल्याला काही कीर्तन सोडून दुसरं काही येत खरंच नाही. तर माणसं कीर्तन झालं विचाराय बसल्यात, ताई पोरग होईन का पोरगी? अरे मी महाराज आहे रे. मला जर पोरग पोरगी कळली असती, मी कशाला बोंबलत फिरले असते? काय मेंटॅलिटी पण लोकांची महाराज. हे असलं काही खरं नसतं बरं का. अंधश्रद्धेच्या मार्गाने जाऊ नका, माझी विनंती आहे. देव आहे यात वाद नाही, पण साधा प्रश्न आहे माझा. मायबाप, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला देवळातला बाप कळणार आहे? अहो, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला जगाची माय कळणार आहे?
आई भवानी देवी माता समजून घ्यायला आईला सन्मान करता आला पाहिजे, स्त्री जातीला योग्य नजरेनं बघता आलं पाहिजे. ज्याला कधीच बाईला चांगल्या नजरेने बघता आलं नाही त्याला देवळातली देवी कधीच पावणार नाही हा विश्वास व्यासपीठावर देते. सामर्थ्य तुमच्या नजरेतच. कारण आमचं धर्मशास्त्र सांगतं यत्र नारीस्तु पुच्छन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास. पण ही बोलण्याची वाच्यता झाली हो, करायला कोणीच तयार नाहीये सध्या. आपण इतका चुकीचा परमार्थ करतोय. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव, हा परमार्थ आहे, हा स्वार्थ आहे. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा आणि ऐकणारा. प्रथम लक्षात ठेवा, देव कोपत. हा तुम्ही डोक्यात असा विचार तरी कसा करता, मायबाप लेक म्हणून सांगते की जगाची मालकीन कोपेल. हा जन्मदाती माय कधी कोपत नाही रे. पुंडलिकाने मायबापाच्या कमरेत लात घातली, बाप दारात पडला. शेवटी बापच तो जरा कठोर मनाचा, वाईट वाटलं त्याला. विचारलं बायकोला, का ग 9 महिने गर्भात सांभाळून रक्ताचं दूध करून पाजलं, प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, प्रत्येक सामर्थ्य याच्यासाठी मागितलं, स्वतःच्या सुखाचा त्याग याचं सुख ठेवण्यासाठी केलास. अगं प्रत्येक सामर्थ्य, प्रत्येक समृद्धी याच्या पदरात टाकलीस, स्वतःचं आयुष्य पणाला लावून याला सांभाळलंस. एवढं करून तुझ्या पदरात काय पडलं? कमरेत लात घालून तुला दारात टाकलं. संस्कार वाया गेले असं नाही वाटलं तरी आईनं म्हटलं जाऊ द्या ना, माझंच आहे ते. त्याने लाता माराव्या, धुतकारावं, स्वीकारावं, प्रेमानं वागवावं किंवा झिडकारावं. काहीही परिस्थिती असली तरी प्रत्येक परिस्थितीमध्ये माझ्या मुखातून त्याला आशीर्वादच निघावा, तिला माय म्हणावं. तर आई नावाने, आई नावाने कलंक आहे मी. लेकराविषयी माझ्या मुखातनं शाप निघत असेल तर मी आई नाही. माझी परिस्थिती काही असू द्या, करी लाभाविन ऐसी कळवळ्याची जाती ती माय. जगदूत कुबरांचं वर्णन आहे ना, तिला माय म्हणायचं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ती माय आहे ना. मग साधं उत्तर द्या ना मला मायबाप. जर जन्मदाती माय कधी अवकृपा करत नाही तर जगत जननी कशी अवकृपा करेल? महिषासुराचं मर्दन करताना त्रिशूलाचा मारा करावा, त्रिशूल लागायच्या आधी महिषासुराच्या मुखात नाही असा उच्चार निघावा. आई भावनेंना विचारावं, अरे आई म्हणलंच लेकरा, राक्षस जरी असला तरी आई म्हटल्यानंतर राक्षसही लेकरू मानती माय. अरे माय म्हटलास मला, तुझं मरण तर माघारी घेऊ शकत नाही, आधर्माने वागलास, मरण आटलंय तुला, पण याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग, तुझ्या पदरात दान टाकते. महिषासुरानं सांगावं, आई म्हटलोय तुला, द्यायचं असेल तर एवढंच दान पदरात दे. जोपर्यंत माझं नाव आहे तोपर्यंत तुझं नाव माझ्या नावाच्या नंतर घ्यावं एवढं सामर्थ्य मला दे. माझं नाव घेताना तुझं नाव तिथे लागावं. म्हणून आजही काय म्हटलं जातं, महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. त्रिभुवनी भुवनी पाता तुझं ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद पडता पडलो प्रवाही, ती तू भक्ता लागी पावसी लवलाही. शब्दांचा विचार करा ना, लवलाही. जी पटकन पावते ती माय आहे, जी लवकर कृपा करते, कोपत नाही ती माय आहे. कसा चुकीचा परमार्थ करताय हा? नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान, हे जगद्गुरु तुकोबारांचं स्पष्ट वक्तव्य आहे. योग्य तो परमार्थ करा. ज्याला माणूस नाही कळला त्याला देव समजून घ्यायची पात्रता मिळणं अशक्य आहे. जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुससी काही. माऊलींचं स्पष्ट ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. अहिक म्हणजे जगणं, ज्याला जगता आलं नाही तुम्ही त्याला पाप पुण्याचा काय हिशोब सांगताय हा? ज्याला रस्त्यावरच्या स्त्रीकडे चांगल्या नजरेनं बघता आलं तुम्ही त्याला देवीचं महात्म्य कसं काय सांगताय? कसं सांगताय? पण कोण आहे रे आपण? बाईचा सन्मान करायचं रक्तात आहे की रे आपल्या? शाहिस्तखानाच्या लाल माला चालल्यात, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठतरी लपली, शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जळपणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठाली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. औरत जात को देवी समझने वाले हिंदू है वो, औरत जात को माँ की नजर से देखते हैं. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जळपणा? तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है. फिर वो शिवा क्यों सोचेगा कि वो औरत है? बदला नहीं लेगा, बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूं बेगम, वो अपना शत्रुत्व हमारे तरफ डालेंगे, वो हमें मारेंगे, जिंदा नहीं छोड़ेंगे. सल्तनत, नाम, रुतबा, शोहरत, इज्जत, सब कुछ लूट लेंगे, कुछ नहीं छोड़ेंगे, जिंदगी तक नहीं बख्शेंगे. लेकिन जबान देता हूं, बेटी किसी भी धर्म जात की हो, औरत किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो,
वो हर औरत साथ को माँ समझते हैं, ऐसे है वो, ऐसी परवरिश है उनकी, वो हमारी बेटी नहीं उठाएंगे. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य आणि तीच ताकद हवी तर हिंदू आहेत आपण. देवीचं मंदिर बांधावं, देवीचा जागर करावा, देवीच्या मंदिराला कीर्तन ठेवावी, कीर्तनकाराला स्त्री बोलवावी, तिचा आदर करावा. बाकीच्यांचं काय? घरातल्या बायकोचं काय? घरातल्या बहिणीचं काय? घरातल्या आईचं काय? घरातल्या सामर्थ्यवंत स्त्रीचं काय? काय केलं तिने? आयुष्य सांभाळलं ना दादा तुमचं. तीच तुकोबाची पत्नी भाकरी द्यायला चालली तुकोबांना. सामर्थ्यवंत दादा. पायात काटा मोडला तिच्या. विषयाकडे आलात तुम्ही? लक्षात आहे तुमच्या? कीर्तन ऐकताय ना आपण? लक्ष देऊन ऐक. भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी आहात आपण, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. काय नवल हो दादा? काय नवल? मोडतोच की. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो घाई असेल तर? मग काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो तो काय सॉक्स घालून नांगर धरतोय? अरे असे पाय झालेले असतात, काटा रुतला तरी जाणवत इतके तर त्याचं पाय दृढ झालेले असतात कष्ट करून. सामर्थ्यवंत असतं रे तो. त्या शेतकऱ्याच्या पायात काटा मोडावा. काय नवल? त्या अवली माताच्या पायात काटा मोडला. विठेवरच्या मालकाला त्रास झाला, जगाच्या मालकाला त्रास झाला. पंढरीचा मालक, विठेवरचा बाप, तो जगन्नायक वैकुंठ सोडून पाठीमागे धावला जिजाच्या. जिजा आणि आवली एकच बर का. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. कौतुक विठेवरच्या मालकाला सुद्धा वाटलं. अरे माझं दर्शन मिळावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी ज्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खातात. अरे एवढं तपश्चर्या करूनही त्यांना देव मिळत नाही. त्यांच्याकडे मी जात नाही, हिच्यासाठी धावत आलो तरी हिला किंमत. ही माझ्यापेक्षा कोणाला जास्त मानतीय? नवऱ्याला. संसारिक आहे ना ती. तिचा परमार्थ म्हणजे संसारच, तिचं आयुष्य म्हणजे लेकरच, तिचा आधार म्हणजे नवराच. तिला विठ्ठलापेक्षा नवऱ्याची जास्त काळजी वाटली. विठ्ठलाला जाग्यावर थांबवून ही सामर्थ्यवंत पतिव्रता तुकोबांना भाकरी द्यायला गेली. तुकोबांना भाकरी द्यावं, पाठीशी यावं. विठ्ठल जाग्यावर उभा आहे, तिला सुद्धा नवल वाटावं. विठेवरच्या मालकानं माझी वाट बघितली. विठेवरच्या मालकानं सांगावं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जिचा नवऱ्यावर आणि संसारावर एवढा जीव आहे, अशी स्त्री भेटायला माझंही भाग्यच आहे. आता तरी बघू द्या काटा. विठेवरच्या मालकानं त्या माय माऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या बाईच. थुका लावून काटा दिसतो का पाहिला? त्या विठ्ठलालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानंही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय झोंबलं. तुमची नाही, पंढरपूरची. आम्ही एकालाच मानतो. आम्ही प्रत्येक सरपंचाला मानत नाही. आमच्यासाठी एकच सरपंच आहे, मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर. मोकाशी मतलब मालक, तो सरपंच आहे आमचा. त्याची बायको सरपंची नाही, रखमाबाई. रखमाईला राग आला, का हो विठेवरचे मालक ना तुम्ही? विश्वोत्पत्ती आधी हे तवे, विश्वाची उत्पत्ती तुमच्यामुळे. चंद्र सूर्य तारे तुमच्या इशाऱ्यावर चालतात, हे विश्व तुमच्या इशाऱ्यावर हलतं. एवढं सामर्थ्य तुमच्याकडे. अरे मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना होय. बायकोच जरा धडकावून बोलणारच की, काटा दिसत नाही. एवढं तुम्हालाही कळतं की माय विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे माय? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारेही आम्हीच आहे. आमच्या तुकोबाची अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर, कधी विचार केला नाही लेकरा बाळाचा माझ्या नामचिंतनापुढे. नवऱ्याची साथ नसताना, नवऱ्यानं काही दिलं नसताना, स्वतःच्या घरची जहागीरदारी असताना, नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाणारी माय आहे ती. अगं तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? कितीतरी विचार करा, काय ताकद असते बाईच्या संसारात सुद्धा. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. शिरशीकर, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं काही देवापर्यंत गेलंच नाही हो.
आपल्या लोक भावकी पुरेशी आहे. तुम्ही एवढा जरी सुंदर कीर्तन सह ठेवला, अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खौट बोलणारच. ती म्हणणार हा त्याचं काय असतंय, गावचं खायचं गावालाच द्यायचं, काय किशातलं देते दिवाय लोक आहेत रे ती. कोणी म्हणलं ना काय सांगावं रे, शुल्लताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे देवीच्या यात्रेनिमित्त, देवीच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त शुल्लाताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे शिर्षीकरांनी. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का, मरल ना तो. आली नाही आली बोलायचं तर